तर हाय सर्वांना, जय भीम, गुड आफ्टरनून. कसे आहेत? मजेत ना? तर इकडे मी ना बाबा आली होती हर्षुताला घ्यायला शाळेजवळ, पण शाळेपासून लांब उभी होती. का बरं उभी होती? तर एवढं ऊन आहे बापरे. तर त्या सूर्याला कोणाचा एवढा बदला घेतोय काय माहिती. बापरे, एवढा तापतोय तो, डेंजरच. मार्चच आहे आत्ता, शिकतं इतका भयानक. तर इतकं ऊन लागत होतं, हवा पण नाही, नुसतं गरम होत होतं. आणि मग हर्षूची शाळा सुटायला थोडा वेळ होता, 10 मिनटं. मग इकडे सावलीला उभी होती बापरे. तरी बी अशा उन्हाच्या गरम नाही का, वाफ म्हणतात, झळ्या त्या लागत होत्या. तोंड चेहरा स्टॉल बांधलेलं होतं, तर मध्ये एवढं गरम होत होतं बापरे तोंडाला. पण काय करायचं, त्याशिवाय पर्याय नाही दुसरा. तर मग ना वेट करत होती शाळा सुटायचा, उभी होती सावलीला. ते झाड पण एवढं पातळ सातळ होतं, तर एवढी सावली पण नव्हती, आणि तिथं पूर्ण पातळच झाड होते सगळे. तर मग मी उभी होती तिथं. तर हे कसलं फूल आहे, कोणतं झाड, कसलं काय म्हणतात त्याला, तुम्हाला माहिती आहे का? मला तर नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कसलं फूल आहे ते. मला तर नाही माहिती बाबा कसलं आहे काय. मी फक्त बघते तिथं खूप लागलेले असतात बरं का. 2-3 झाडं आहे. सकाळी तर असे थंड वातावरण असतं ना, सकाळी खूप असतात. म्हणजे मग मी हर्षूसाठी तोडलं, तिला आवडतं फूल, तर मी तोडलं आणि गाडीच्या तिथंच साईडला ठेवून दिलं. आणि मग चालली मग तिला घ्यायला. मग थोडी लांब गाडी, तिकडे सावलीला गाडी, कारण की गाडी उन्हात जर लावली तर सीट एवढं तापतं, मग ते चटके हर्षूला लागता. चटके लागणं तुम्हाला तर माहिती आहे काय होतं. तर मग मी चालली होते मग हर्षिताला घ्यायला क्लासमध्ये. मग हर्षूला ना रडू येत होतं बाबा. का बरं रडू येत होतं, तर तिचा आज अबॅकसचा पिरियड होता आणि अबॅकस बुक्स नाही नेली होती. मग हर्षिताला टीचरने खडं केलं होतं, उभे केलं होतं. तेवढ्याने तर हर्षूला खूप राग येतो बरं का, नाकावर असा निंबू ठैरू देत नाही. तर टीचरला मग मला लोलू म्हणे, मला उभं केलं. मग तिला रडू येतं, तर मग मी तिला समजावलं, बेटा इट्स ओके, काय नाही होत. तर मग हे बघा स्टॉल पूर्ण. मग आलो आम्ही घरी. बापरे, घरी आल्यावर काय मस्त वाटतं, गार. तर मग आम्ही पाणी आलो घरी, फॅन लावला सरकनी, पाणी पिते मग गार गार मटक्याचं. वाव, काय मस्त वाटतं. बेकार येऊन 2-5 मिनटं बाहेर, बापरे लोक कसे काम करत असतील बिचारे. ठीक आहे, मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. बाय, सबस्क्राईब करा चॅनल.